फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका असं जरांगे म्हणाले। अन्यथा तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठे राहणार नाहीत असं जरांगेंनी म्हटलंय। कोकणातलं फणस सुद्धा उठलं। जरांगेंनी असं म्हणत नारायण ठाण्यांवर देखील टीका केली आहे। सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची असं जरांगे म्हणाले। ते कोकणातलं एकच फणस सुद्धा उठलं, त्याला जातीला मोठं केलं, त्याला जातीमुळे वैभव मिळालं। या पुण्याच्या पवित्र भूमीतून विनंती आहे, आम्ही तुम्हाला मानतोय, देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका, नाता तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठे सोडायचे नाही। टक्केच आरक्षण राहिलं आपलं, जास्त नाही। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झाली की सगळे मराठे ओबीसी आरक्षण झाला, विषय खलास। आणि ती जर त्यांनी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि गॅजेट लागू नाही केली तर मग मराठ्यात म्हणे वादीसाठी मसाड कापायची। मग ती म्हण मग आता सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची। मग असा कचका असतो आपला मराठ्याचा।